महिला मानाशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. हे बिल खरं तर 2023 मध्येच पारित झालं होतं. तेव्हा सगळ्यांनी त्या बिलला मान्यता दिली होती आणि त्याच वेळेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील, राहुलजी असतील किंवा आदरणीय सोनिया गांधीजी असतील, त्याच वेळेस 3 पत्र त्या ठिकाणी लिहिली होती आदरणीय मोदीजींना आणि सत्ताधारी पक्षाला की तुम्ही अटी का आणताय. 2023 मध्ये जे बिल आलं डिलिमिटेशनचं, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अनकंडिशनल ठेवा, तुम्ही अटी तटी लावू नका. तेव्हा त्यांनी ती अट तिथे लावली डिलिमिटेशनची आणि सेन्ससची. ठीक आहे, आम्ही ते मान्य केलं. पण त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की 2024च्या इलेक्शनमध्ये जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा. त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या 2 अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23 मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26 मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका, इलेक्शन वोटिंग अजून व्हायचंय तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये, म्हणून ते पूर्ण सत्र म्हणजे 2 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्यांची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं, म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती महाफेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये नाहीये, त्या बिलमध्ये नाहीये. ते बिल फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणाचं बिल 23 मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत, तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले. कारण का विरोधी पक्षांनी, इंडिया अलायन्सने एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाहीये, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी 16 तारखेला त्यांनी इंटरव्हीन केलं. कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं, हे महिला आरक्षण बिल नाहीये.